मित्र हो, नमस्कार. आज आपणास मी एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं शीर्षक आहे विक्रम आणि पदवीधर प्रेतातील वेताळ. विक्रमाने आपला हट सोडला नाही. तो विद्यापीठातील कुलगुरूच्या दालनात गेला. दालनातील पंख्याला लटकलेले पदवीधर प्रेत खांद्यावर घेऊन निघाला. तेव्हा प्रेतातील वेताळ म्हणाला, राजन, स्मशानात पोहोचेपर्यंत तुला एक कथा सांगतो. सध्या अस्तित्वात असलेले एक नगर, त्याची आख्यायिका पूर्वीपासून फार चांगली नाही. सकाळी लातूर, दुपारी मुहतूर आणि रात्री फितूर अशी आहे. असे हे नगर 3 राज्याच्या सीमेवर वसलेले आहे. त्या राज्याचा महत्त्वाचा उद्योग 3 राज्यांचा शेती. त्यामुळे हे नगर पूर्वीच्या काळी गूळ, तूर, उडीद, मूग आणि त्यांच्या डाळी या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. तशी जनतेची आर्थिक परिस्थिती बेताचीच म्हणजे तोलामोलाची होती. लोकशाही राज्य पद्धती अस्तित्वात असल्यामुळे सध्या परिस्थितीत त्यातून सतत राजे बदलत राहिले. काही राजांनी त्याकाळी सिंचनासाठी धरणे निर्माण केली. पण त्यानंतर आलेल्या दुसऱ्या राजाने त्यातून भ्रष्टाचाराचे पाठ वाहतात असे म्हटले. तो राजा दूरदृष्टीचा होता. सतत नाविन्याचा शोध घेतात त्याला दूरदृष्टीचा राजा म्हणतात. तो राजा अत्यंत हुशार, संयमी, विचारवंत, प्रजाहितदक्ष, वाक्चातुर असा होता. या राजाने प्रत्येक नदी नाल्यावर बॅरेजेस बांधून सिंचनाची क्षमता वाढवली. त्यातून उत्पन्नाचा पॅटर्न बदलला आणि सोयाबीन व ऊसासारखे नगदी पिके घेण्यात येऊ लागली. त्यातून जनतेकडे मुबलक पैसा येऊ लागला. तसेच अवाढव्य वाढत चाललेल्या जनतेची तहान भागावी, यांत्रिकीकरणाचे युग असल्यामुळे या नगरात उद्योगधंद्यांची रेलचेल व्हावी या हेतूने पायाभूत सुविधांची व्यवस्था उद्योगधंद्यांना उपलब्ध करून दिली. साखर कारखाने व खाद्यतेलाचे उत्पादन करणारे उद्योग या नगरीत फोफावली. त्या राजाच्या नियोजनाने जनतेचा आर्थिक स्तर उंचावला. आता गरज होती राहणीमान व बौद्धिक स्तर उंचावण्याची. त्यासाठी जनतेला शिक्षण देण्याची गरज राजाच्या लक्षात आली. राजाने एक शैक्षणिक धोरण आखले. प्रथम विभागीय HSC व SSC बोर्डाचे विभाजन केले. या नगरात नवीन शैक्षणिक बोर्ड स्थापन केले. विविध शैक्षणिक संस्था ज्या पूर्वी अस्तित्वात होत्या त्या आणि नवीन निर्माण झालेल्या त्या प्रोत्साहित होऊन विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी त्यांनी परीक्षा पूर्वतयारीचे वर्ग सुरू केले. त्या नियोजनात एवढे यश आले की एकट्या या नगरातून शेकडो डॉक्टर आणि इंजिनियर्स पूर्व परीक्षेत यशस्वी होऊन
मेडिकल कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ लागले. तो शैक्षणिक पॅटर्न देशभरात नावाजला गेला आणि त्या पॅटर्नची ख्याती ऐकून देशभरातून विद्यार्थी या नगरात ज्ञान प्राप्त करण्यासाठी येऊ लागले. हे पण त्याच्यात हे नगर शिक्षणाचे व्यापार केंद्र बनले, कारण येथे हळूहळू कोचिंग क्लासेस रूपी धरणे बांधली गेली. त्यांचे स्वरूप लहान मोठे होते, पण त्यांच्यात प्रचंड धनसंचय झाला आणि पेपर फुटीचे पाठ त्यातून वाहू लागले. सुदैवाने या पेपर फुटीचे पाठ पाहण्यासाठी तो राजा अस्तित्वात नाही. विक्रमा, तुझा राजकीय उदयही याच कोचिंग क्लासच्या धरण बांधणीच्या काळातलाच. तूही शिक्षण संस्थेचे जाळे या विभागात पसरलेस. तुझ्या लक्षात का नाही आले? येथील शिक्षण व्यवस्था कोलमडत आहे, विस्कळीत होत आहे. विक्रम राजा, आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. शाळा कॉलेजेस हे विद्यार्थी शिक्षित करण्याचे साधने आहेत ना? मग कोचिंग क्लासेस चालवण्याचा, निर्माण करण्याचा उद्देश काय होता? पैसे कमवणे हाच होता ना? मग तू चालवत असलेल्या शाळा आणि कॉलेजचा उद्देश स्वार्थ का परोपकार? विक्रमाने बोलण्यास तोंड उघडताच ते खांद्यावरील पदवीधर प्रेत परत कुलगुरूच्या दालनात जाऊन पंख्याला लटकले. मित्रहो, धन्यवाद.